तयार झाल्यात आपल्या मेथी आणि उडीद डाळीच्या पौष्टिक टिक्या. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया मेथीपासून नाश्ता, मेथी आणि उडीद डाळीचा नाश्ता. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 2 वाटी मेथी चिरून घेतलेली आहे, 3 मिरच्या आहे, 7-8 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं आहे, 1 वाटी उडदाची डाळ आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ आहे, एक अख्खा कांदा मी कापून घेतलेला आहे. इकडे आहे हळद, हिंग, मसाले आहेत. आणि आपल्याला आता डाळी दळण्यासाठी मिक्सरचं भांडं लागणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी डाळी बारीक करून घेणार. आणि आपल्याला नाश्ता बनवण्यासाठी तांदळाची पिठी लागणार आहे आणि शेकवण्यासाठी तेल लागेल. इकडे मी मेथी भाजी, कांदा एकत्र करून घेतलेला आहे. इकडे मी दोन्ही डाळी आणि मिरची, आलं, लसूण सगळं एकत्र दळून घेतलेलं आहे. आपण ते काढून घेऊया. घालूया हळद, हिंग, धना जिरा पावडर, मिक्स करून घेऊया. मीठ मी दळतानाच घातलं होतं. डाळ जेव्हा दळून घेतली ना तेव्हाच मीठ घातलेलं आहे. चाकून बघा आणि आणखीन लागत असेल तर घालू शकता. आता इकडे मी घालणार आहे तांदळाची पिठी. इकडे मी 5 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आपण आता हे छान मळून घेऊया. चमच्यानं मळता येत नसेल तर हाताने मळून घ्या. मी हाताने असं मिक्स करून घेते. हे बघा छान मिक्स झालंय. इकडे पीठ मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. एक 5 मिनिट आपण असंच ठेवून देऊया, पीठ मुरेल. इकडे मी एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, म्हणजे पिशवी कट करून. आता आपण पिठाचा थोडासा गोळा घेतलेला आहे आणि पेपरवरती हे बघा असा ठेवून आपण असा त्याचा टिकीचा शेप देणार आहोत. आणि अशा आपण टिक्या तयार करून घेऊया. इकडे मी टिक्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण छानपैकी शेकून घेऊया, शॅलो फ्राय करणार आहोत. इकडे मी पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि तवाही गरम झाला आहे. आपण आता एक एक करून ह्या टिक्या सोडून देऊया. गॅस मंदच ठेवायचा. आपण खरपूस लालसर कलरवरती तळून घेणार आहोत, शेकून घेणार आहोत, कारण आपण शॅलो फ्राय करणार आहोत. आपण उलटून घेऊया. तुम्ही या पिठापासून भजीही बनवू शकता, पण रोज रोज ऑइली नको म्हणून मी टिक्या बनवलेल्या आहेत आणि या छान लागतात. नक्की बनवा, पौष्टिक आहे, मेथी आहे, डाळी आहेत, त्यामुळे सगळे लहान मोठे आवडीने खाणार. नक्की बनवा. मेथी माझी आवडती भाजी आहे, त्यामुळे माझ्याकडे मेथीचे नेहमी वेगवेगळे प्रकार बनत असतात. तर त्यापैकीच हा एक आहे. नक्की बनवा. अगदी थोड्याशा तेलात तयार होतो. तुम्ही लहान मुलांच्या डब्यालाही देऊ शकता, खूप छान लागतं. आपल्या टिक्या तयार झालेल्या आहेत. आता मी काढून घेते. एकदम पौष्टिक टिक्या आहेत. नक्की बनवा.